गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी मार्केट चालू नसतं. शेअर मार्केटला असते सुट्टी. मग त्यामुळे मी थोडा रिलॅक्स असतो. शक्यतो मी व्हिडिओ वगैरे काही शूट करत नाही आणि हा व्हिडिओ पण मला शूट करायचाच नव्हता. व्लॉगला मी शूट करणार नव्हतो, पण काही गोष्टींबद्दल मी तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगणार आहे. तसंच टिकटेकवरती पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे शनिवारच्या दिवशी. तर त्यामध्ये पण त्या गोष्टीचा उल्लेख मी केलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला गोष्ट आवर्जून सांगणार, कारण की ती सर्वांसाठी महत्त्वाची असणार आहे. त्या विषयावरती येतोच, पण आज आहे रविवार, तर पूर्णपणे रिलॅक्स आहे. मुलं पण मामाच्या गावाला गेलेली होती, आलेली आता गावावरून, कारण की त्यांच्या पण शाळा चालू होणार. आता आदूची शाळा सोमवारपासून चालू होते. सार्थकचा तर अजून CETचा रिझल्ट यायचा आहे. त्यानंतर मग कॅप राऊंड रजिस्ट्रेशन, कॅप राऊंड होतील त्याचे, नंतर मग ॲडमिशन चालू होतील. आता त्याच्या ॲडमिशनला जवळजवळ 2 महिने तर लागतीलच. मोठा वेळ जाणार त्याच्यामध्ये, अजून प्रोसेस थोडी मोठी असते. पण आदूची शाळा आता चालू होईल सोमवारपासून, मुलं पण शाळेत जातील. आता इकडे पावसाचं खूप अवघड झालेलं आहे बघा. म्हणजे मागच्या वर्षी तर मे महिन्यामध्येच पाऊस चालू झालेला होता. मे महिन्यामध्ये पाऊस चालू झाला, पण ह्या वर्षी पाऊसच नाही अजिबात. आणि वातावरण एकदम दमट झालेलं आहे. जसं आपण मुंबईला जातो ना, दमट हवामान असतं, तशा पद्धतीचं हवामान झालेलं आहे. सकाळ संध्याकाळच्या वेळेला वातावरण असतं फ्रेश, पण दिवसा खूप अवघड होऊन जातं. टेम्परेचर थोडं डाऊन झालेलं आहे, पण पाऊस नाही आहे खरं म्हणजे. मेन टॉपिकवरती तुम्हाला नेहमी सांगणं असतं माझं, की शेअर मार्केटमध्ये जपून काम करा, कष्टाचा पैसा वाया घालवू नका. या गोष्टी नेहमी सांगतो. काही जणांना त्या पटतात, पण काहींना पटत पण नाही. त्यांना वाटतं की ही व्यक्ती असंच बोलते. एक बातमी समोर येते, तुम्ही सर्वांनी पण ऐकलेली असणार टी व्हीवरती, कारण की आजकाल सोशल मीडिया आहे, ताबडतोब ती गोष्ट आपल्याला समजते. पण तर बार्शीमधील हत्तीज गाव आहे बघा, तिथं म्हणजे त्या भागामध्ये अगोदर पण अशा घटना झालेल्या आहेत. मोठे स्कॅम पण झालेले शेअर मार्केटचे, खूप लोकांचा पैसा पण तिथे गेलेला. असे स्कॅम त्या भागामध्ये झालेले पहिले पण हा स्कॅम नाही. तर इथं काय झालेलं आहे की एकाच कुटुंबातील 4 व्यक्ती जे आहे त्या आज आपल्यात नाही आहे. म्हणजे एक शिक्षक होते जिल्हा परिषदेचे, काय केलेलं होतं, आपल्या पत्नीला, मुलांना विष पाजून मारलेलं आहे आणि सोबत त्यांनी पण स्वतः गळफास घेतला. तर हे कृत्य कशामुळे केलं, म्हणजे एकाच परिवारातील 4 व्यक्ती गेलेले आहे बघा. आता हे कृत्य कशामुळे झालं, शेअर मार्केटमध्ये काम करत होते आणि त्यामध्ये त्यांचं झालं फार मोठं नुकसान. म्हणजे 1,80,00,000 नुकसान झालेलं आहे. आता त्यांचा पण त्याच्यामध्ये पैसा आहेच, स्वतःचा पैसा पण, आणि त्यामध्ये नातेवाईकांचा पैसा, मित्रांचा पैसा. तर अशी मोठी अमाऊंट त्यांची शेअर मार्केटमध्ये गेली. मग असं कृत्य का केलं असेल त्यांनी? बघा, एक समजदार व्यक्ती, शिकलेली व्यक्ती असं कृत्य करते. मी नेहमी सांगतो ना तुम्हाला, ती गोष्ट जमत नाही तुम्हाला, सोडून देतील. आता 1,80,00,000 म्हटल्यावरती खूप मोठा पैसा झाला ना. आता त्यांचा काही एकाच दिवसामध्ये हा लॉस झालेला असेल का? नाही. त्यांनी टप्प्याटप्प्यांमध्ये पैसा लावलेला असेल, आणि खास करून ट्रेडिंगमध्ये मला वाटतं की त्यांनी ऑप्शन ट्रेडिंग केलेलं असावं. त्याच्यामध्येच एवढा मोठा लॉस होऊ शकतो. तुम्ही जेव्हा स्टॉकमध्ये गुंतवतात, तात्पुरता तुम्हाला लॉस पण दिसतो आणि तुम्ही त्याला होल्ड करू शकतात, काही अडचण नाही. पण हा लॉस नक्की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये झालेला असावा त्यांचा, आणि हा खूप मोठा लॉस आहे मित्रांनो. सोपं नाही ना. आपला तर गेलाच पैसा, नातेवाईकांचा गेला, मित्रांचा पण गेला. आजकाल लोकांना काय वाटतंय ना, की शेअर मार्केट म्हणजे ताबडतोब पैसा बनण्याचं एक साधन. एवढं सोपं आहे का ते? तुम्हाला काय वाटतं की शेअर मार्केटमध्ये आलो आपण ताबडतोब, आणि ताबडतोब एक मशीनसारखं पैसा बनायला लागला? असं नाही आहे. शेअर मार्केटमध्ये बनतो पैसा, पण त्याच्यासाठी शिस्त पाहिजे, त्यासाठी नॉलेज पाहिजे, सर्व गोष्टी पाहिजे असतात. लोकांना ते पटत नाही गोष्टी. मी खूप वेळेला सांगतो, यूट्यूबद्वारे पण सांगतो, कोणी मला भेटलं तिथे पण सांगतो, पण कोणी ऐकायला तयारच नसतं. इक्विटीकडे म्हटलं ना, गुंतवा तुम्ही पैसा, किंवा म्युच्युअल फंडमध्ये टाका पैसा, कोणी ऐकत नाही. तिथे कोणते रिटर्न भेटतात? 10-12% काय होणार, बरोबर? त्यामुळे ते म्युच्युअल फंडमध्ये, काही जण म्युच्युअल फंडमध्ये तर पैसाच टाकत नाही. पैसा खूप असतो, पण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत नाही. त्यांना पाहिजे असतो एकाच दिवसामध्ये मोठा पैसा. ते शक्य आहे का? नाही आहे. त्यामुळे हे कृत्य जे करतात ना लोक, ते करायला नको. मी तर म्हणतो, नाही जमत ती गोष्ट ना, तुम्ही थांबवा स्वतःला तिथं. तुम्ही स्वतःला तर संपवलं. आता ते शिक्षक होते, त्या सरांनी स्वतःला तर संपवलं, पण आपला पूर्ण परिवार जो होता त्याला पण संपवलेलं आहे. ही वाईट गोष्ट आहे. कोणासोबत व्हायला नको ही गोष्ट. ती सुसाईड नोट त्यांची सापडलेली 22 पानांची. 22 पानांमध्ये त्यांनी पूर्ण लिहून ठेवलेलं आहे की मी शेअर मार्केटमध्ये कसे प्रॉफिट केले, कसे लॉस केले, कोणाकडून पैसा घेतलेला होता, सर्व त्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलेलं आहे त्यांनी. पण लिहून फायदा काय? तुम्ही तर जीवन संपवलंच ना ते. ठीक आहे, स्वतः संपलेच आणि परिवाराला पण संपवलेलं आहे.
हे खूप वाईट गोष्ट आहे मित्रांनो. थोडंसं जपून काम करा. मी शेअर मार्केटला कधी वाईट म्हटलो आहे का? नाही. मी स्वतः शेअर मार्केटला शिकवतो आहे. वाईट कधी म्हणणार नाही मी शेअर मार्केटला. शेअर मार्केट खूप छान साधन आहे. वेल्थ क्रिएशन होऊ शकतं, पैशाला आपण वाढवू शकतो. आणि लोक भरकटत आहेत सोशल मीडियाला बघून, कारण की सोशल मीडियावरती पण असं दाखवलं जातं ना, तर हे चुकीचं आहे. काही जण आपले स्क्रीनशॉट दाखवतात, नकली एडिट केलेले स्क्रीनशॉट असतात, ते दाखवतात. ते बघून मग लोक तसंच करायला जातात. हे चुकीचं आहे. रील्स वगैरे बघा ना, डेली किती रील्स येतात यूट्यूबवरती पण आणि त्यानंतर इंस्टावरती. ते रील बघून करायला जातात सर्वजण. आता आपला जो दीप्टेक नावाचा प्लॅटफॉर्म बघा, त्याच्यावरती खूप सारी लोक आली, चांगली शिकताय. पण काहींनी चुका केलेल्या होत्या, स्वतःला थांबवलं. ते म्हटले की नाही, आम्हाला समजलं आता की शेअर मार्केटमध्ये कसं थांबायचं, कसं प्रॉफिट बनवायचं. मला जर ट्रेडिंग जमत नाही तर मी जातो गुंतवणुकीकडे, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो, पण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जाणार नाही. त्यासाठी शिका शेअर मार्केटला, त्या समजून घ्या, नाहीतर अशी कृत्य होत जातील. आता हे तर आपल्यासमोर आलेलं आहे, ठीक आहे. अगोदर पण अशी कृत्य झालेली आहेत मित्रांनो. कॉलेजचा विद्यार्थी होता, फॉरेक्समध्ये काम करायला लागला, मोठे लॉसेस झाले, आईवडिलांकडून पैसा घेतलेला होता, त्यांनी सुसाईड करून टाकलं. अशा घटना अगोदर पण घडलेल्या आणि घडत जातात. हे तर आता आपल्यासमोर आलेलं आहे, कारण की एकाच परिवारातील 4 व्यक्ती, त्याच्यामुळे ही न्यूज फोकसमध्ये आलेली आहे जास्त. नाही तर अशी कृत्य खूप होत आहे. तर ही होऊ नये, ही काळजी आपण स्वतः घ्यायची असते. चुकीच्या मार्गाने आपण जायचं नसतं. आणि मित्रांनो, जर तुमच्या आसपास कोणी अशा व्यक्ती असतील ना की त्यांनी शेअर मार्केटमध्ये नुकसान केलेलं आहे, तणावात आहे, त्यांना थोडं समजून सांगा तुम्ही की बाबा शेअर मार्केट असं नसतं, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काम केलं जातं. तुमच्या पद्धतीने थोडंसं समजावून सांगा त्यांना. तुम्ही त्या तणावातून ते बाहेर येतील आणि अशी कृत्य करणार नाहीत. कारण की आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या व्यक्ती अशा आहेत, त्या तणावात आहेत. त्या सांगत नाही फक्त कोणाला की मी शेअर मार्केटमध्ये लॉस केलेला आहे. खूप साऱ्या व्यक्ती अशा. आणि त्यांना सांगा की एकतर तू शेअर मार्केटमध्ये काम करणं स्टॉप कर, किंवा त्या शेअर मार्केटला समजून घे. समजून घेतलं तर नुकसान होणार नाही, कारण की त्याला माहिती आहे की ही गोष्ट मी केली तर माझा लॉस इथे ठरलेला आहे, त्यामुळे तिकडे ती जाणार नाही. आदच सोडून द्या. म्युच्युअल फंड असतात त्यांच्यामध्ये गुंतवणूक करायला त्यांना सांगा, त्यांना अभ्यास करायला लावा त्याच्यावरती. ही गोष्ट आपण करू शकतो, काही व्यक्तींना आपण वाचवू शकतो याच्यामधून, ठीक आहे. तर हे काम प्रत्येकाने करायचं आहे. खूप व्यक्ती आपल्या आजूबाजूला ज्या तणावात आहे, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस केलेल्यांची संख्या खूप जास्त आहे मित्रांनो. तर त्यांना आपण स्टॉप करू शकतो. त्यांना आपण सांगू शकतो की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू नका, इथे असा लॉस होत असतो. 1-2 वेळेला सांगून बघायचं, नाही ऐकलं, शेवटी त्यांचा पैसा, आपण काहीच करू शकत नाही मग त्याच्यामध्ये, ठीक आहे. तर माझ्या मते ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आज, तुम्हाला पटलेल्या असतील. याच्यावरती सर्वांनी विचार करावा असं मला वाटतं, ठीक आहे. थांबतो मी आजच्या दिवसासाठी. जय हिंद.